कुडकेश्वर ठाण्यामध्ये 8:30च्या दरम्यान मध्ये आज सकाळी एक माहिती प्राप्त झालेली होती की मानेवाडा रोडवर जो ठिय्या आहे, लेबर ठिय्या, तिथे दोन लेबरमध्ये भांडण झालेलं होतं आणि एका लेबरनी जखमी केलेलं होतं आणि त्या जखमीला मेडिकल हॉस्पिटल येथे उपचारासाठी घेऊन गेलेले होते अशी माहिती प्राप्त झाली होती. त्याच्या आधारावर आम्ही तात्काळ घटनास्थळावर गेलो. घटनास्थळावर जाऊन जो जखमी होता त्याला ट्रॉमा सेंटर येथे ॲडमिट केलेलं होतं. मग तिथे जाऊन त्याची प्रकृती वगैरे बघितली तर त्याचा गळा चिरलेला होता पूर्ण आणि जो मारणारा होता तो सुद्धा बाजूच्या गल्लीमध्ये होता. त्याला तात्काळ ताब्यामध्ये घेण्यात आलेला आहे आणि जे वेपन वापरलेलं होतं ते पण आम्ही स्पॉटवरूनच जप्त केलेलं आहे. याच्यामध्ये अशी माहिती आत्तापर्यंत समोर आलेली आहे आरोपीकडून का आरोपी हा तिथे गेलेला होता लेबर ठिय्याजवळ. त्यावेळेस जखमी यांनी त्याला दुपट्टा मागितलेला होता श्रेयाला का बा मला इथे बसायचा आहे, तुझ्याजवळचा दुपट्टा दे. त्यांनी म्हटलं का मी कशाला तुला देऊ. त्याच्यामध्ये त्याचे किरकोळ वाद झाला शाब्दिक. त्याच्यावरून शाब्दिक वाद झाल्याने त्याला एक चप्पल घेतली आणि याला मारली जखमी याने. हा मनात राग धरून जो आरोपी आहे हा आरोपी त्याच्या मुलीकडे राहायला आलेला होता 2 दिवसापासून. तो मुलीच्या घरी गेला आणि भाजी कापण्याचा जो एक चाकू असतो आणि तो चाकू घेऊन आला आणि परत येऊन तो तिथे बसलेलाच होता जखमी आणि त्याच्या येऊन मानेवर त्यांनी वार केला त्यांनी. त्याच्यामुळे तो गंभीर जखमी झालेला आहे. याच्यातील जो जखमी आहे जखमीचं नाव आहे गोविंद मेकालू धुर्वे, 40 वर्ष वय आहे आणि हा राहणारा सिद्धेश्वरी नगर झोपडपट्टी येथील आहे. तो लेबरच्या ठिय्यावर काम करायसाठी आलेला आहे आणि आरोपी जो आहे हा मूळचा राहणारा मौद्याचा आहे. त्याचं नाव आहे प्रवीण सूर्यभान डोंबडे, वय 51 वर्ष आहे आणि किरकोळ वादावरून आलेला राग मनात पकडून त्याने त्या भाजी कापण्याच्या चाकूने त्याचा गळा चिरलेला आहे. जखमी हा मेडिकल हॉस्पिटल येथे ट्रॉमा सेंटरमध्ये ॲडमिट आहे. त्याचं ऑपरेशन झालेलं आहे. डॉक्टरांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितलेले आहे.